यश नोटिफिकेशन ऑन आहे ना? आपला अजिल दाखव. ही वैष्णवची व्हिडिओ येईल हो. वेलकम टू मिडल ऑफ द सी. तेही माझ्यासोबत फिशर माणूस सोबत. आणि आपला युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे, जे फिशिंग रिलेटेड आहे. त्याचं नाव आहे फिशर माणूस. एकदम कडक माल आहे. ओ ये जाळे अटकले. हो 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 हो. आता वे टू मिडल ऑफ द सी. आता आपला सेटअप रेडी करतो. सेटअप रेडी करता आणि आम्ही आता फिशिंगसाठी चालले, ते म्हणजे मांडणीची फिशिंग. जे एक दिवस तुम्हाला डिटेल देतोच पुढे. 2-3 महिना म्हणजे बोटी तर बंदच असतात. मध्येच काही गोडमाशीसाठी जातात, जे म्हणजे तिकडेच राहतात 8-9 दिवस असं स्टे करतात. नंतर स्टोर करून येतात, काय लागलं तर. नाही तर असंच घेऊन येतात. खाली पेट आ जाते. पण आता कधी म्हणजे जवळपास आपलं मालवणचे किनारे गोल्डन बेट आहे ना, तो तिकडे म्हणजे मांडणीसाठी टाकतात 1 दिवसासाठी. म्हणजे काही 2 दिवसानंतर चेक करायला जातात. फक्त चेक करायला जातात काय लागलं आहे की नाही असं. म्हणजे लॉटरीचं तिकीट चेक करायला जातात. लागलं तर ठीक, नाहीतर राम भरोसे. असंच चालतं इथे. आता बघू, आपण पण आज तिथे आपण पण आज चेक करण्यासाठी चालले जाडी. आता वेळ झाली निघण्याची. हे बघा, याची सर्व डिटेल नंतर देतो मी. आता थंडी लागते, थंडी वाढत चाललं का, म्हणून मी आता चादर घेऊन बसतो. नाहीतर हातपाय दुखले तर पुन्हा उडपी धाव मारायला लागेल. ही नाल असते, जी आपण एकविरायचा फोटो लावलाय ना, ती नाल असते. आमच्यामध्ये नाल सांगतात, तुमच्यामध्ये काय सांगतात माहिती नाही. आणि इथे ही जागा खाली दिसते ना, इथलीच जाळं आम्ही टाकलेत. म्हणजे स्ट्रेट टाकतात ती, आणि 1 दिवसानंतर चेक करायला जातात की काय लागलंय, कुठला मासा लागलाय ते पाहण्यासाठी. म्हणजे ती मासे, ती जाळे असतात ती गोड माशाची असतात, जी टाकतात. आणि शिवड्याची पण तसंच टाकतात, पण आता मी टाकल्यात ती गोड माशाची जाळे. आणि हा विंच जो आपला मेन वस्तू असते आता, कारण की पहिल्यासारखे कोणाला होत नाही. विंच आहे, आणि त्याच साईडला असतो पिंजरा. पिंजरा सांगतात आमच्यामध्ये झाडे खेचण्यासाठी. म्हणजे वारा वादळ किंवा जाळं एकत्र होऊन गठ्ठा येतो, म्हणजे खेचायला त्रास होतो, तेव्हा पटापट खेचण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये टाकतात जाळी आणि खेचतात. बार आणि इंजिन आहे ते. आता इंजिन आणि हे आहे इंजिन, आणि हे आहे इंजिन, आणि हे आहे बोट दुसरी. साडी घेत आहेत. पहिलेच जाड खेचत आहेत, म्हणजे पल केवढं पल आता. हा
म्हणजे पहिलंच ना. आणि आपला सूर्य देवता प्रकट झालाय पूर्व दिशेवरून. अरे किती दिवसांनी आलाय, काय दाखवा. समुद्र देवता. इथूनच बघूया आपण. मानुसेवा झाडे अटकले. हो 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 हो. थांबून मी साईडने निघतो. आय थिंक अटकलंय झाडी खडपामध्ये. खडपामध्ये म्हणजे दगडात, पाण्यामधल्या दगडात. बघा. थोडं मानू तुझी सेवा. आता एक झाडी खेचली पण काही नाही लागलं. तर आता मी चाललो दुसऱ्या झाडी खेचायला, पाहायला. तर निघूया पुढे. आणि ही व्हिडिओ फक्त माझ्या पाहणाऱ्यांसाठी, मित्रांसाठी. मित्र तर नाही पाहत, ते सपोर्ट न करा, पण तुम्ही करतात. जे मला रस्त्यात आल्यावर होय भाऊ भारी बनवतो असं बोलणाऱ्यांसाठी मी व्हिडिओ बनवलाय. आणि आय थिंक कॉपीराईट पडेल, कारण की मोठेपणी लावलाय सॉन्ग आपला रेडिओवर. आता दुसरं घेतलाय झाडी खेचायला. आता लालीवर जातो मी पुढे, कारण की जायचंय म्हणून चाललंय म्हणजे जायचंय म्हणजे चाललंय. इथून व्यू बघू कसा दिसतो आता. माहिती आहे तर मग टेन्शन नाही. चेक करतो एकदा. वेलकम टू मिडल ऑफ द सी. दुसरे घेतलेले पण तिकडून त्या साईडने लोणी तुटलेली, म्हणून त्या साईडून घेतला आता दुसऱ्या साईडून. आणि या साईडून पण तुटलं असतं तर घेतलाच असतं हातातून. या वाईड अँगल मधून कसं दिसतं. गोप्रो असल्यावर टेन्शन नाही. आणि मोबाईलने काढायला म्हणजे बॅटरी संपण्याची भीती. काय कुणाला आमची गावदेवी जगी माता. आईलो ते दर्शन दे माझे माय. आईलो दे दर्शन दे माझे माय. ही नागमोडी वाट डोंगर घाट. ही नागमोडी वाट डोंगर घाट. करला सजतयो नाच मोठी नाच नाहीच भरलयो. पूर्ण येत नाही पण आई आईलो दे दर्शन दे माझे माय हे मात्र येतं, म्हणून तेवढंच बोलतो. केस पण तेवढेच आहेत राजू सारखे. छोटो बी मधला राजूच वाटतो. 3 केस उभे आहेत. अशाच प्रकारे फिशिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला सपोर्ट करा. त्याचं नाव आहे फिशर माणूस. हे बघा साईडला आहे. आणि आपल्या भाऊला सपोर्ट करा. सपोर्ट सपोर्ट सपोर्ट. दोन पल घेतले पण काही नाही हातात आलं. अजून 4 पार बाकी आहेत. 4 बाकी आहेत. 4 पाहूया. आता दुसरा अँगल तो वरून पाहूया आपण. आपला संताप दिसतो. माहीत का ना दाखवत. इंजिनचं साऊंड टाकू बॅकग्राऊंडला. बाबरेटनं म्हटलं पाहिजे. सकाळ सकाळ उठून आलाय. डोळ्यातून झोप करून साईडला ठेवलं तिकडे. गेल्यानंतर मी झोप काढेल. आणि 0.5x सुद्धा झाला. आता फायनल असंच असते सर्व थोडे लोकांची जीवन नशिबाच्या भरोश्यावर चालते. हे आपलं मामा पाठ 4था चालू झाला. आता 3 झाडे घेतली पण काही हातात नाला. पाठ काहीतरी 5वा आलाय. हातात काय नाही आलाय. देवांचं लक्ष नाही मिळत. भगवंता लक्ष नाही मिळत. भगवंत उठलं नव्हतं अजून. दुसरे इथे आहेत. सागरदांचे पण आहेत. सागर म्हणजे आपलं सागर. सागर म्हणजे सागर पाणी. सॉरी तुझा खंड आहे. कुठे फिरतात कुठे फिरायला लागले ना त्यांची बोट. सागर तो त्यांच्या घरी जातो खड्ड्यावर. किती मोठा आहे. आणि तो कंटाळा आहे. आता शेवटी शेवटचं जाळ बाकी राहिलं पण हातात काय आलं नाही. तसंच असते सर्व रामभरोसे असते. काय करणार. लगा तो तीर नाही लगा तो नाही लगलेला तीर असंच. आता शेवटचा पल चेक करू आपण. म्हणजे जाळ चेक करू काय लागते. या जाळीला तरी काय लागते की नाही. करू पण काय शिकतात.
उडी मारून घेऊन तर आणू शकत नाही. चालेल. आणि समोर आहे ते आपली सागर त्यांची बोट. हो ये तोच तो सागर तुम्हाला सांगत होता. एरो करून दाखवतो. धनु त्यांचा खंड्या. हे काय 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 झालं करा हे उचलव ना. त्यांना पण काही नाही म्हणून ते चालले आता घरी जायला निघाले झाडे काढून. इतके दिवस शिरले आणि काही लागलं नाही तर काय करणार. कन्सल्टन्सी ठेवायला लागते. त्यांना सुद्धा काय लागलं नाही. इतके फक्त एक शिंगाडा तो काय तेवढा अवेलेबल नसतो म्हणून. आणि इतके दिवस ठेवले. कन्सल्टन्सी ठेवायला लागतेच आपल्या व्यवसायामध्ये. त्याशिवाय काही नाही. कन्सल्टन्सी काहीच नाही मिळत. हा म्हणजे आपला जेव्हा मांडणीसाठी टाकतात स्टे करावं लागते. गोड मासासाठी जातात 8-8, 9-9, 10-10 दिवस जातात बोटी. तेव्हा कन्सल्टन्सी ठेवायला लागते कारण की कधीतरी लागते. कधी कधीच लागते असं आहे. नशिबाचा खेळ आहे सर्व. नाहीतर आपल्या जवळ सुद्धा असेल ना. ही कशी बोट आता जवळच आहे तुम्हाला लांब दिसेल. असं असतं की एक टायमाला त्यांना लागते आपल्याला लागत. कधी कधी झाडावर झाडं पडते पण त्यांच्या झाडाला लागतं पण आपल्याला लागत. असं कन्सल्टन्सी असते. ठेवायला लागते. नशिबाचा खेळ आहे सर्व. नशीब आहे गांडू तो काय करेगा पांडू. पाहूया आता थोडंसं राहिलंय. नाही लागलं तर आपण पण जातील आय थिंक. पाहूया फ्रंट व्ह्यू. हा घ्या फ्रंट व्ह्यू. हा 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 हू. तुम्ही पाहिलं असेल पहिलं काहीच जाडी नव्हती पण आता बघा भरलाय. सर्व जाडी घेतलाय. शेवटचं जाड बाकी आहे तेच घेत आहेत. कन्सल्टन्सी काय असते तेच सांगतात. ते काय चुकलं असेल तर चेक कर. कन्सल्टन्सी काय असते ते कोणाकडून शिकावं. आम्हा कॉलेज लोकांकडून. कारण की 7-8, 8-8, 10-10 दिवस असं कंटिन्यू रोज जावं चेक करायचं. जाळीला लागला तर ठीक नाहीतर असंच परत यायचं खाली यात घरी. बोंबील मासेल असलं तर काही ना काही येतच म्हणजे डिझेल खर्च किंवा काहीतरी घर खर्च उठतोच. पण गोड माशाला जातात किंवा मांडणीसाठी आपले गोड माशाची जाळी टाकतात. ते चेक करायला जावं लागतं रोज रोज रोज. आणि एक दिवस गॅप पडला तर ते मासा खराब पण होऊन जातो त्या दिवशी लागला तर. असं आहे नशिबाचा खेळ आहे. आता काही लागलं नाही जाळीला. सर्व जाळी चेक केली. शिंगडी पण लागली. चालते सवय झाला आता. कारण की लिस्टमध्ये आमचं नाव नाही. भगवानच्या लिस्टमध्ये. आता बघूया पुढे आपलं येणारे ब्लॉग फिशिंग रिलेटेड ब्लॉग आपला या चॅनलवर पडतील. फिशर माणूस या चॅनलवर. आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आपल्या भाऊला सपोर्ट करा. विसरू नका सपोर्ट करायला. आणि एक बोटला आपण ती मामाची बोटीला बांधून घेऊन जातील मागे. आणि त्यांच्याकडे चाललो आता आपण. बघा तुम्हाला दिखाया नाही पण मला दिखतं. तर जातील. मोबाईल हा आहे. धवल हा बघा धवाल
लोईली भरले, लोईली अडकलाय खडपामध्ये. तर मामाची मदत करतोय, त्यांची लोईली भरलंय, जे विंचवर घेतील असं. संदीप, संदीप पकडून आलाय. कैसा हा दाखवेल म्हणजे व्हिडिओ चालू करेल ना, तर शेवटची व्हिडिओ म्हणजे शेवटची क्लिप, आणि म्हणजे बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.